भारताच्या हल्ल्यात ठार दहशतवाद्यांचे पाकिस्तानात अंत्यसंस्कार सुरू आहेत। मोठी अपडेट आहे। पाकिस्तानातील बिलाल कॅम्पचा प्रमुख याकूब मुगल हा ठार झालाय। पाकिस्तानात त्याच्यावरती आता अंत्यसंस्कार सुरू आहेत। हे दृश्य आपण पाहतो पाकिस्तानमधील बिलाल दहशतवादी तळाचा प्रमुख दहशतवादी याकूब मुगल याच्यासाठी आता अंत्यसंस्कार सुरू आहेत। महत्त्वाची दृश्य खरं तर मोठी अपडेट ही म्हणावी लागेल। भारताच्या हल्ल्यात जे ठार झालेले आहेत दहशतवादी त्यांचे आता हे अंत्यसंस्कार केले जात आहेत आणि त्याचीच काहीशी आपण ही दृश्य बघू शकतो। खरं तर आपण बघितलं भारताने सर्जिकल स्ट्राईक केलं ज्यामध्ये जवळपास 90 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आणि यामधला एक महत्त्वाचा जो दहशतवादी होता याकूब मुगल याच्यावर सध्या हे पाकिस्तानमध्ये अंत्यसंस्कार सुरू आहेत। त्याचीच ही दृश्य आपण बघू शकतोय। पाकिस्तानमधील बिलाल कॅम्पचा प्रमुख याकूब मुगल हा ठार झाला। पाकिस्तानमध्ये त्याच्यावर हे अंत्यसंस्कार सुरू आहेत। तर आपण बघतोय ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि चीन मध्ये चर्चा झाली आहे। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ची यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। दोघांमध्ये फोनवरून एअर स्ट्राईक संदर्भात सविस्तर चर्चा झाली असल्याचं कळतंय। भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताच हेतू नाहीये, पण जर पाकिस्तानने तणाव वाढवण्याचा निर्णय घेतला तर त्याला प्रत्युत्तर देण्यास आम्ही तयार असं अजित डोवाल म्हणाले। भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। सकाळी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर भारत आणि चायनामध्ये चर्चा झालेली आहे। तर भारताने पाकिस्तानमध्ये पीओकेवर दहशतवादी तळांवर हल्ले केलेले आहेत। काय घडामोडी त्यानंतर घडल्यात, काय प्रतिक्रिया जाणून घेऊया। भारताकडून पाकवर केलेल्या हल्ल्याची मित्र देशांना माहिती। अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, यूएई आणि रशियाला या मित्र देशांना वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी हल्ल्याची माहिती दिली। भारताने केलेल्या हल्ल्याबाबत माहिती मिळाली असं काही होणार आम्हाला कल्पना होतीच। भारताच्या हल्ल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। भारताने केलेल्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका, भारतासोबत कोणतेही युद्ध करू नका, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा। अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा। अमेरिकेचे एनएसएची पाकिस्तानच्या आयएसआय प्रमुखांसोबतही चर्चा झाल्याची माहिती। भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणाचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत। भारतीय हवाई दलानं आज मध्यरात्री केलेल्या कारवाईमध्ये अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवरती यशस्वी एअर स्ट्राईक केलेला आहे। समोर येत असलेल्या माहितीनुसार भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत। आता भारतानं केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये भावलपूरमध्ये 200हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येते। मुर्दकेमध्ये 120हून अधिक दहशतवादी, मुझफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी, कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी, सियालकोट येथे 90 ते 100 दहशतवादी, भिंबर येथे 60हून अधिक दहशतवादी, गुलपूर येथे 75 ते 80 दहशतवादी, तर चकमरू येथे 70 ते 80 दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आलेली आहे। ऑपरेशन सिंदूर हे भारतानं पहलगाममध्ये करण्यात आलेल्या हत्याकांडाला दिलेलं उत्तर आहे। आम्हाला सायरन वाजल्यावर नेमकं काय कराल? युद्धाचा अलर्ट देणारा सायरन वाजणार आहे आणि त्यानंतर नेमकं काय करायचंय? युद्धाचा अलर्ट देणारा हा सायरन असणार आहे। सर्वात आधी घरातले सर्व लाईट्स तुम्ही बंद करायचे। लाईट सुरू राहिले तर शत्रूच्या विमानांच्या ते नजरेस पडतं, त्यामुळे लाईट बंद करा। लाईट बंद केल्यावर घरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जमा। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तातडीने बंद करा। सायरन वाजल्यानंतर नेमकं काय करायचं ते आपण बघतोय। चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। नांदेड, लातूरमधील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनी अधिकाऱ्यांना घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जारी केले गेलेत। विमा मिळतो पण त्यात अनियमितता असल्याची तक्रार सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत होती आणि त्यानंतर आता चौकशी होणार असल्याचं कळतंय।
चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. नांदेड, लातूरमधील सर्व तालुका कृषी अधिकारी आणि विमा कंपनी अधिकाऱ्यांना घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जारी केले गेलेत. विमा मिळतो पण त्यात अनियमितता असल्याची तक्रार सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येत होती आणि त्यानंतर राज्यभरात या आठवडा अखेरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबईला आज आणि उद्या येलो अलर्ट दिलाय. मुंबईत 2 दिवसात साधारण 70% आर्द्रतेची नोंद झालेली आहे. ढगाळ वातावरण मुंबईत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरला उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी संभाजीनगर, बीड, जालन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कुठे कुठे अलर्ट दिलेला आहे बघा. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, धुळे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे. नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्येही येलो अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दरमहा 3000 कोटींचं कर्ज घेणार असल्याची माहिती आहे. कर्जाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं समजतंय. चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे. यातील दरमहा 3000 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे. इतर विभागांच्या निधी या लाडक्या बहिणींसाठी वळवल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दरमहा 3000 कोटींचं कर्ज घेणार असल्याची माहिती आहे. कर्जाच्या मंजुरीसाठी राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं समजतंय. चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे. यातील दरमहा 3000 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे. निधीवरून शिवसेनेनं पुन्हा एकदा अर्थमंत्री अजित पवारांवर संताप व्यक्त केलाय. यावेळी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती सरकारनं लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीला हात लावलाय. सामाजिक न्याय खात्यातून 410 कोटी 30 लाख आणि आदिवासी विकास खात्यातून 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आले. मात्र निधी वळवताना आपल्याला सांगितलं नाही असा आरोप करत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर संताप व्यक्त केला. सामाजिक न्याय खातं बंद करा अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिरसाटांनी दिली. तर अर्थ खात्याचा मनमानी कारभार सुरू असल्याचा हल्लाबोल शिरसाटांनी केला.